मुंबईत 2006 साली 11 मिनिटात 7 स्फोट, 209 जणांचा मृत्यू, आज 12 आरोपींची निर्दोष सुटका. मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज 21 जुलै महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला, 800हून अधिक जण जखमी झाले. मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला. 2015 साली विशेष न्यायालयाने या प्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवत 5 जणांना फाशी, 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबाब नोंदवले असा आरोप या प्रकरणातील दोषींनी केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या प्रश्नावर तपासचिन्ह उपस्थित केले होते. आजच्या सुनावणीला आरोपी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटात 5 ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटासाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात आला. 11 जुलै 2006 रोजी 11 मिनिटात झालेल्या 7 स्फोटांनी मुंबई हादरली होती. 2015 साली सत्र न्यायालयाने 13 आरोपींपैकी 12 आरोपींना दोषी ठरवत 5 जणांना फाशी, उर्वरित 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दोषींनी त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.